इलेक्ट्रिकल इंजिनियर स्टुडंट्सला असं वाटतं, की ऑटोमेशनला इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये एवढी डिमांड आहे, तर फक्त इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्येच ते एक ऑटोमेशन इंजिनियर म्हणून वर्क करू शकतात. पण माय डिअर फ्रेंड्स, इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज हीच फक्त ऑटोमेशनसाठी नाहीये. एव्हरीवेअर ऑटोमेशन आहे. मेकॅनिकल इंडस्ट्री घ्या, ऑटोमोबाईल इंडस्ट्री घ्या, फूड इंडस्ट्री घ्या, फार्मास्युटिकलच्या ह्याच्यामधल्या इंडस्ट्रीज घ्या. ऑटोमेशन इज एव्हरीवेअर. सो इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, तर त्याला लिमिटेशन नाहीये, की फक्त तुम्ही इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्येच फक्त ऑटोमेशन इंजिनियर म्हणून वर्क करू शकता. तर तुम्ही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अँड पॉवर सेक्टर कंपनीजमध्ये पण करू शकता. लाईक हेवेल्स असेल, GE पॉवर असेल, सिमेंट्स इंडिया असेल किंवा ABB इंडिया असेल, ह्या ठिकाणी तुम्ही वर्क करू शकता. दुसरी इंडस्ट्री म्हणजे तुमची मॅन्युफॅक्चरिंग अँड ऑटोमेशन कंपनी. ऑटोमेशन कंपनी आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये जसे की टाटा मोटर्स असेल, महिंद्रा अँड महिंद्रा असेल, बजाज ऑटो असेल, JSW ग्रुप असेल किंवा गोदरेज इंडस्ट्रीज असेल, थर्मॅक्स असेल, ह्या ठिकाणी पण तुम्ही तुमचं ऑटोमेशन इंजिनियर म्हणून वर्क करू शकता. तिसरी PLC स्काडा ऑटोमेशन इंटिग्रेटर्स कंपनीज आहेत, ज्यामध्ये जसं की ATS ऑटोमेशन असेल, हनीवेल असेल, ऑटोटेक इंजिनिअरिंग असेल किंवा तुमचं ॲट्रॉइड्स इंजिनियर असेल किंवा प्रोफिलिक इंजिनिअरिंग असेल, प्रोफिलिक सिस्टीम असेल, या ठिकाणी पण तुम्ही ऑटोमेशन इंजिनियर म्हणून वर्क करू शकता. रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलार सेक्टर आणि विंड सेक्टरमध्ये पण तुम्ही वर्क करू शकता ॲज अ ऑटोमेशन इंजिनियर. लाईक अदानी ग्रुप आहे, टाटा पॉवर प्लांट आहे, सुझलॉन एनर्जी आहे, रिन्यू एनर्जी आहे, देन वेस्टास आहे. तर अशा ठिकाणी तुम्ही एक ऑटोमेशन इंजिनियर म्हणून तिथं पण तुम्ही वर्क करू शकता. इव्हन मेट्रोमध्ये पण तुम्ही वर्क करू शकता. मेट्रो, रेल्वेज असतील किंवा स्मार्ट सिटीचे काही प्रोजेक्ट्स असतील, तिथं पण एक ऑटोमेशन इंजिनियर म्हणून तुम्हाला वर्क करता येतं. जसं की आता रेल विकास निगम लिमिटेड आहे किंवा सिमेंट्स मोबिलिटी आहे, तर त्या ठिकाणी पण तुम्हाला यावरती वर्क करता येतं. देन फूड इंडस्ट्रीमध्ये आणि फार्मा इंडस्ट्रीमध्ये पण तुम्हाला वर्क करता येतं. लाईक अमूल आहे, ब्रिटानिया आहे, कोको कोला आहे, डॉक्टर रेड्डीज आहे, जे की आपण फार्मामध्ये यूज करतो, सन फार्मा आहे. या ठिकाणी देखील ऑटोमेशन इंजिनियरची रिक्वायरमेंट आहे. सो ऑटोमेशन इज एव्हरीवेअर. सो तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आहे, की आपल्याला असं वाटतं, की एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, तर फक्त इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीच्याच ऑटोमेशनमध्ये आपण वर्क करू शकतो. सो तुम्हाला हे माहिती पाहिजे, की एक इलेक्ट्रिकल इंजिनियर हा जिथे-जिथे ऑटोमेशन आहे, मग कुठलीही इंडस्ट्री असू द्या, त्या ठिकाणी एक ऑटोमेशन इंजिनियर म्हणून वर्क करू शकतो. सो जर ही तुम्हाला कन्फ्युजन असेल आणि जर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायची असेल, तर त्या ऑटोमेशन इंजिनिअरिंग रिलेटेडच्या स्किल्स ग्रॅब करा आणि या ऑल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही तुमचं करियर करू शकता आणि हाय पॅकेजचे जॉब मिळवू शकता. सो असंही काही कन्फ्युजन असेल, तरी दिलेल्या लिंकवरती जाऊन तुम्ही कमेंट करू शकता आणि जर तुमचं काही कन्फ्युजन असेल, तर आपण नक्की डिस्कस करूया. थँक यू. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.